दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांचा शपथविधी सोहळा रामलीला मैदानामध्ये पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहतील। मेरे दिल्ली के लिए दो प्राथमिकताएं हैं। पहली प्राथमिकता जो दिल्ली से के लिए हमने कमिटमेंट्स की हैं अपनी सरकार की ओर से, उन सारी कमिटमेंट्स को पूरा करना। दूसरा, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो दिल्ली के लिए विजन दिया है, उस विजन को साकार करने में टीम मोदी बन के हमारे 48 के 48 विधायकगण काम करेंगे और टाइम बाउंड तरीके से एक एक कमिटमेंट जो हमने जनता से की है उसे पूरा किया जाएगा। आणि रेखा गुप्ता यांचा परिचय करून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहतोय। 1994 ते 1995 दौलतराम कॉलेजच्या त्या सचिव होत्या। 1995 ते 1996 दिल्ली विद्यापीठामध्ये छात्र संघाच्या त्या सचिव होत्या। 1996 ते 1997 दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्षा होत्या। 2003 ते 2004 भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव होत्या। 2004 ते 2006 युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। 2007 मध्ये उत्तरी पीतमपुरा वॉर्डमधून भाजपच्या नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या। 2007 ते 2009 महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या त्या अध्यक्षा झाल्या। मार्च 2010 रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या। 2015 आणि 2020 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही झालाय। 2015च्या निवडणुकीत देखील पराभव झालाय। 2020 रोजी 3440 मतांनी त्यांचा पराभव झाला। 2025च्या निवडणुकीमध्ये आपच्या वंदना कुमारींचा त्यांनी पराभव केला आणि त्या निवडून आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।